नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तात्रेय यांची जन्मकथा पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. तत्पूर्वी अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या संस्कृतीमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत. प्रत्येकाच्या जन्माचं रहस्य देखील वेगवेगळं आणि रंजक आहे. श्री दत्तात्रेय हे अत्री ऋषी व त्यांची पत्नी अनुसया यांचे पुत्र आहेत. श्री दत्तात्रेय यांची जन्मकथा ऐकल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. तर कथा अशी आहे की एक फार मोठे तपस्वी होते. त्यांचे नाव होते अत्री ऋषी व त्यांच्या पत्नीचे नाव होते अनुसया. अनुसया अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आपल्या पतीची खूप सेवा करायची. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचं मोठ्या आदराने स्वागत करायची. कोणताही अतिथी आश्रमातून उपाशीपोटी गेलाय असे कधीच झाले नाही. आपल्या पतीविषयी असलेली समर्पित सेवा भक्ती व अतिथींविषयी असलेला प्रचंड आदर यामुळे तिचं नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून तिन्ही लोकात दुमदुमत होते. ही वार्ता नेहमीप्रमाणे नारदांच्या कानावर गेली. तेव्हा त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन श्री विष्णूची पत्नी लक्ष्मीला सांगितली. तसेच पार्वती व सरस्वती यांच्या पुढेही त्यांनी अनुसयाच्या पातिव्रत्याचे गुणगान गायले. अशा प्रकारे नारदांनी आपले कळ लावण्याचे काम उत्तम प्रकारे केले. त्यामुळे साहजिकच या 3 देवींना अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला. आपण तर देवता आणि अनुसया तर शूद्र मानव, यामुळे त्या तिघींचा अहंकार जागा झाला. तेव्हा त्या तिघी आपापल्या पतीजवळ म्हणजेच ब्रह्म, विष्णू व महेश यांच्याजवळ जाऊन त्यांनी अनुसयेची सत्वपरीक्षा घेण्यास सांगितले. ब्रह्मा, विष्णू व महेश यांना देखील आपल्या आपल्या पत्नीचे गर्वहनन करायचे होते, म्हणून ते तिची सत्वपरीक्षा घेण्यास तयार झाले. त्यांनी ब्राह्मणांची रूपे धारण करून ते पृथ्वीवर आले. अंगावर शुभ्र धोतर, रेशमी उपरणे, हातात कमंडलू अशा अवतारात ते अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचले. भर दुपारची वेळ होती. आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांचे आदरातिथ्य केले व पाटावर बसवून जेवण वाढले. पण त्यातील एक अतिथी तिला म्हणाला, देवी, आम्ही फार लांबून आलो आहोत. तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हाला इच्छा झालीये की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. हे वचन ऐकताच चिंतन करत अनुसया मनामध्ये म्हणाली, हे कोणीतरी कार्मिक पुरुष असले पाहिजे. माझे सत्व पाहण्यासाठीच आलेले असावेत. यांना जर विनमुख पाठवले तर माझे सत्वहरण होईल. हा विचार करून अनुसया म्हणाली, हे अतिथी थांबा. तुमच्या इच्छेप्रमाणेच मी तुम्हाला जेवण वाढते. एवढे बोलून अनुसया तात्काळ घरात गेली. त्यावेळी अत्री ऋषी ध्यानस्थ बसले होते. तिने ही सारी कथा त्यांना सांगितली. तेव्हा अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने सारं काही ओळखलं व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन ते म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर टाक व त्यांना इच्छा भोजन दे. ते पंचपात्र घेऊन अनुसया बाहेर आली. तिने ते गंगोदक त्या तिघांच्या अंगावर उडविले. तर काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते अतिथी तात्काळ बालक झाले. अगदी लहान बालक झाले. 3 गोजिरी बालके अनुसयाच्या पायाजवळ लोळू लागली. तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून घेतले व रडणाऱ्या त्या 3 बालकांना भूक लागली असेल म्हणून तिने त्यांना अचच्च स्तनपान करविले. त्यांची क्षुधा शांत केली व त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपवले. अशी कित्येक युगे लोटली तरी ती 3ही बालके अत्री ऋषींच्या आश्रमामध्येच आहे त्या स्वरूपात राहिली. एके दिवशी असेच नारद मुनी अत्री ऋषींच्या आश्रमात आले. तेव्हा नारद मुनींनी त्या 3 बालकांना तिथे रांगताना व खेळताना पाहिले. त्यांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण ते काहीच बोलले नाहीत. अत्री ऋषींचा निरोप घेऊन ते वैकुंठी आले व ही गोष्ट त्यांनी सरस्वती, लक्ष्मी व पार्वती यांना सांगितली. त्या तिघी बऱ्याच काळापासून त्यांच्या पतींना शोधत होत्या, परंतु काही केल्या ते सापडतच नव्हते. परंतु आता नारद मुनींनी सांगितलेली गोष्ट ऐकून त्या तिघीही चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघींनीही नारदांना विनंती केली की आम्हाला तुम्ही अत्री ऋषींच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापल्या पतींना ओळखून घेऊन येऊ. तेव्हा नारदांनी त्यांना अत्री ऋषींचा आश्रम दाखवला. त्या तिघीही अनुसयेजवळ गेल्या. ती बालकेही तिथेच खेळत होती. मात्र तिघींनाही आपापले पती ओळखता आले नाहीत. तेव्हा मात्र सरस्वती, पार्वती व लक्ष्मी या तिघींनी अनुसयाला झालेली सगळी कथा सांगितली व तिची क्षमा मागितली.
तेव्हा अनुसयेला त्यांची दया आली. अनुसयेने ही सर्व कथा आपले पती अत्री ऋषींना सांगितली. तेव्हा त्यांनी परत एकदा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. अनुसयेने बाहेर येऊन ते गंगोदक त्या बालकांवर शिंपडले. गंगोदकाचा स्पर्श होताच ती बालके पुन्हा आपल्या देव अवतारात प्रकट झाली. तेव्हाच अत्री ऋषी बाहेर आले व त्यांनी ब्रह्म, विष्णू, महेश यांना साष्टांग प्राणिपात केला. तेव्हा ते तिघे प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग. तेव्हा अनुसया म्हणाली, 3 बालक ब्रह्म, विष्णू व महेश एकरूप होऊन माझ्या घरी पुत्राप्रमाणे राहू देत. तिने असा वर मागितला. तथास्तु म्हणत देव अंतर्धान पावले व बालक रूपातील दत्त महाराज अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये जन्मले. अशा रीतीने मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला. 3 डोके, 6 हात व तेजस्वी कांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला. सती अनुसया खरोखरच धन्य होय. तर अशी होती श्री दत्त जन्माची कथा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा.